आपण आहोत मातोरी गावामध्ये. मातोरी गावामध्ये इथं सभा होणार आहे. आपले काही मराठा बांधव इथं आहेत जे की संध्याकाळचा थोडा थंडीचा गरमीचा आस्वाद घेत आहे. तर त्यांनी जवळपास किती 6 क्विंटल ना 6 क्विंटल त्यांनी जेवण खावण सगळं बरोबर आणलेलं आहे. आणि त्यांचे माणसं किती आणि ते 6 क्विंटल आणलं म्हणजे किती दिवसासाठी आणलं ते त्यांना विचारू. भाऊ जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. आपलं गाव भाऊ जिल्हा बीड. बर काय किती दिवसासाठी तुम्ही आता आलेले? हा किती जणांसाठी किती दिवसासाठी आले आपण आता? आमच्या गावातून 40 जण आलेलो. बर 40 जण जोपर्यंत पाटील मुंबईला थांबतील बर तोपर्यंत आम्ही पाटला सोबत थांबणार. 15 दिवस महिना 2 महिने 3 महिने हा सांगू शकतो. सरकार जवळ आम्हाला थांबायला तोवर आम्ही थांबणार. बर तोपर्यंत आम्ही वापस येणार नाहीत. बर पाटील जोपर्यंत आमच्या सोबत गावात येत नाहीत हा तोपर्यंत आम्ही पाटला सोबतच राहणार. आम्ही आमच्या खायच्या सोयी केली आम्ही. बर त्याची काही अडचण नाही. खायची सोय केलेली आहे, झोपायच्या गाद्या आणलेल्या आहे. आम्हाला इथून पुढे सगळ्यांनी जरी बंद केलं हा तरी आम्ही थांबणार नाहीत, कारण आम्ही आमचे सगळे पूर्ण साहित्य सोबत तयारीने चाललो. बरं मला वाटतं आता इथपर्यंत आपण आलेलो जवळजवळ 150 किलोमीटर आलो आपण आता. बरोबर आहे ना? 150 किलोमीटर मध्ये अजून जेवायचं आपल्या घरच्या आणलेल्या चपात्या बी आमचा अजून करायचं काही विषयच नाही. आम्ही अजून म्हणजे आपण जे मराठी बांधव आपले रस्त्याने आहेत ते आग्रह करू करू आपल्याला वाढायला लागले. बरोबर आहे ना? मी काय सांगतो, आमचं अजून खोलत नाही काय. आम्ही सकाळी जे घरून आणल्या होत्या भाकरी ते सुद्धा गाडीत तशाच आहेत. आणि आपण ज्यावेळेस मुंबईला पाणी दौऱ्यात गेलो होतो त्यावेळेस मुंबईचे लोक असे म्हणले होते की तुम्ही या, कोटीच्या संख्येने आम्ही खाऊ घालतो. तरीही काही खबरदारी म्हणून आपल्या मराठा बांधवांनी जवळजवळ 6 क्विंटल खाद्य बरोबर आणलेले. आणि सरकारने हे लक्षात घ्यावं की मराठा समाज हा आरक्षण घेतल्याशिवाय तर मागे राहणार नाही. बरोबर मागे येऊ शकत नाही, एकही जाणार नाही, एकही नाही. तितकी तयारी नाही आला. बरोबर आहे. तितकी तयारी नाही आली. नक्कीच आपण सोबतच आहोत भाऊ. तर थांबतो. जय जिजाऊ जय शिवराय. एक मराठा, एक मराठा. धन्यवाद भाऊ. धन्यवाद.